नमस्कार. दिशामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. गेल्या काही वर्षांपासून करिअर म्हणजे डॉक्टर, इंजिनियर किंवा वकील हे समीकरण एवढं लहान राहिलेलं नाही. आता अनेक नवीन नवीन क्षेत्र करिअरसाठी खुली व्हायला लागलीत. त्यातलंच एक अत्यंत जोमाने वाढणारं क्षेत्र म्हणजे एअर ट्रान्सपोर्ट, हवाई वाहतूक. या क्षेत्रामध्ये नेमक्या काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, या क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता काय लागते आणि त्यासाठीचं शिक्षण कुठे मिळतं, या अशा प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत उमाकांत तासगावकरांकडून. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. मुळात एअर ट्रान्सपोर्ट या क्षेत्रात काय काय सब टॉपिक्स आहेत, छोटे जॉब ऑपॉर्च्युनिटीज? काय आहे की एअरलाईन हा सर्वांच्याच आकर्षणाचा एक विषय असतो. प्रत्येकाला विमानाने प्रवास करायला आवडतं आणि जे करत नाहीत त्यांना सुद्धा खालून वर उडत जाणारं विमान अतिशय सुंदर दिसतं. त्यामुळे या विषयाबद्दल आकर्षण लहान थोर, गरीब श्रीमंत सर्वांमध्येच आहे. परंतु विमान आपल्याला वरती उडताना जितकं छान दिसतं त्याच्यामागे बऱ्याच मेहनतीची, बऱ्याच तांत्रिक कौशल्याची आणि बऱ्याचशा प्लॅनिंगची किंवा नियोजनाची आवश्यकता असते आणि ते खूप कठीण असतं. तर या दृष्टीनं विचार करता या सर्व क्षेत्रामध्ये ज्यांना यायचं असेल तर त्यांना खूपच वाव आहे असं मी म्हणेन. खुद्द भारताचा विचार करायचा झाला तर भारतामध्ये कमीत कमी 60 ते 70 एअरलाईन्स आहेत आज मितीला. त्यामध्ये किमान 7-8 डोमेस्टिक म्हणजे आंतरदेशीय वाहतूक करणाऱ्या आणि जवळजवळ 60 विमान कंपन्याच्या परदेशात सुद्धा माणसांची वाहतूक करतात, ज्याला इंटरनॅशनल कॅरियर्स आपण म्हणतो. तर या इतक्या एअरलाईन्स इथेच आहेत. या व्यतिरिक्त जगभर हवाई वाहतुकीचा जो उद्योग आहे तो खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. प्रत्येक क्षणाला काही कोटी माणसं आकाशामध्ये उडत असतात. तर या दृष्टीनं इथे खूपच वाव आहे. आणि आता म्हणजे आता एअर ट्रान्स किंवा एअरलाईन्स म्हटलं तरी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. म्हणजे अगदी ग्राउंड जॉब पासून ते ॲक्च्युअल पायलट पर्यंत. बरोबर आहे. मग ह्या सगळ्याचं शिक्षण वेगवेगळं देणाऱ्या वेगळ्या संस्था आहेत का एकत्रच? अर्थातच वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत. काय होतं की एकच प्रशिक्षण हे एकाच संस्थेला देणं शक्य नाही. कारण पायलटचं ट्रेनिंग देणं ही टोटली वेगळी गोष्ट आहे आणि विमानाचं तिकीट बुक करणं ही वेगळी गोष्ट आहे. प्रत्यक्षात ग्राउंड हँडलिंग करणं आणि विमान प्रत्यक्षात उडण्याकरता रेडी करणं किंवा तयार करणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे एअरलाईनमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा तऱ्हेचे जॉब्स असतात. आणि सर्वसामान्य घरातल्या मुलांना मी एक सुचवेन की त्यांनी इमिजिएटली जर त्यांना या क्षेत्रात प्रवेश करायचा असेल तर तांत्रिक जंजाळामध्ये न सापडता त्यांनी आयाटाचा कोर्स करावा. आयाटा म्हणजे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन. आपण ज्या वेळेला शहरामधनं कुठल्याही ट्रॅव्हल एजन्सीत गेला असाल तर त्या ट्रॅव्हल एजन्सीच्या दरवाज्यावर एक स्टिकर असतं आणि त्याच्यावरती IATA असं लिहिलेलं असतं. हे आपण पाहिलं असेल. बऱ्याचदा ट्रॅव्हल एजन्सीचे मालकसुद्धा किंवा स्टाफ सांगतो की वी आर आयाटा अप्रूव्ड किंवा वी आर आयाटा मेंबर्स. बरोबर. यात एक सूक्ष्म फरक लक्षात घ्या की आयाटा मेंबर फक्त एअरलाईन होऊ शकते, परंतु जी ट्रॅव्हल एजन्सी असते त्याला आयाटाची फक्त मान्यता मिळते, म्हणजे फक्त ॲप्रुव्हल मिळतं. आणि ज्यांना असं ॲप्रुव्हल मिळतं ते ट्रॅव्हल एजंट्स डायरेक्ट पॅसेंजरला तिकीट इश्यू करू शकतात. हा त्यातला फरक आहे. अर्थात विमानाचं तिकीट इश्यू करणं हा गुंतागुंतीचा भाग आहे आणि तो मोठा विषय आहे. परंतु याचं जे ट्रेनिंग आहे ते देणाऱ्या अनेक संस्था आहेत आणि मुंबईमध्ये काही मोजक्या संस्था हे ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग देण्याचा दावा अनेक संस्था करतात, पण इथे थोडं सावध राहायला पाहिजे की चांगलं ट्रेनिंग देणाऱ्या किंवा प्रत्यक्षात आयाटा ॲप्रूव्ड अशा संस्था फार मोजक्याच आहेत. आयाटाचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला आयाटाचं सर्टिफिकेट मिळालं तर ते जगभर व्हॅलिड असतं. म्हणजे काही युनिव्हर्सिटीच्या डिग्रीज तुम्ही या देशात घेतल्या तर त्या इथेच व्हॅलिड आहेत, परदेशात व्हॅलिड नाहीत. इथे तसं नाही आहे. आणि 10वी पास झालेला कोणीही व्यक्ती आयाटाची परीक्षा वेगळी देऊ शकते आणि ती पास झाल्यानंतर त्यांना साहजिकच ट्रॅव्हल एजन्सी, एअरलाईन अशा ठिकाणी नोकऱ्या मिळू शकतात.
त्या कोर्समध्ये वेगळे वेगळे अभ्यासक्रम आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे पॅसेंजर ट्रॅफिक असतो म्हणजे माणसांची वाहतूक त्यांचं तिकीट इश्यू करणं, याच्यामध्ये एक आयाटा स्टँडर्ड कोर्स आहे, एक आयाटा ॲडव्हान्स कोर्स आहे. तसाच कार्गोमध्ये पण आहे, म्हणजे मालवाहतुकीच्या क्षेत्रामध्ये तेही आयाटाचा कार्गोचा वेगळा कोर्स आहे. आणि तो माल म्हणजे पॅसेंजर वाहतूक किंवा प्रवासी वाहतुकीच्यापेक्षा अगदी निराळा आहे, कारण त्या दोन्हीचे नियमच वेगळे आहेत. बरं. परंतु तुम्ही कुठलाही कोर्स केला, जास्त करून लोकांचा कल असतो की प्रवासी वाहतुकीकडे वळणे, कारण त्याला जास्तीत जास्त स्कोप आहे. परंतु कार्गोलाही तेवढा स्कोप आहे, कारण आजकाल जलद मालवाहतूक करणे ही जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यावश्यक गोष्ट आहे. आणि त्यामुळे तिथेही खूप मुलांना वाव आहे आणि चांगले पगार मिळतात. बरं. आणि हा शिक्षणाचा कालावधी किती असतो साधारण? खरं सांगायचं तर 6 महिने. अच्छा. वर्षातून 2दा आयाटाच्या परीक्षा होतात, ओके. साधारणपणे 1 ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि मार्च, एप्रिलच्या दरम्यान. बरं. आणि एकदा तुम्ही फी भरलीत तर तुम्हाला 4 वेळा परीक्षेला बसायला अलाउड असतं. आणि याला साधारणपणे खर्च 40,000 रुपये येतो, आयाटाची फी आणि तुमचं व्यवस्थित ट्रेनिंग घेतलं तर. ओके. परंतु जसं तुम्हाला केमिस्टचं दुकान काढायचं आहे तर तुम्हाला एक D फार्म, B फार्म झालेला माणूस लागतो, तसं आयाटा ट्रॅव्हल एजन्सी जरी काढायची असेल तर तुम्हाला कमीत कमी 2 आयाटाची परीक्षा पास झालेला स्टाफ मेंबर्स लागतातच लागतात. अच्छा. त्यामुळे याला स्कोप चांगला आहे. आणि उद्या एखाद्याने ठरवलं की आम्ही परदेशी जाऊन स्थायिक होतो तरी त्याचं हे सर्टिफिकेट तिकडे व्हॅलिड आहे. चालेल. हां. फक्त करन्सीचा हिशोब बदलेल. बरोबर. आणि म्हणजे मी आता आयाटाचा फॉर्म भरताना त्यात काही मला नमूद करावं लागतं का की मला तिकीट इश्युइंग मध्ये इंटरेस्ट आहे किंवा? नाही, आयाटाचा जो कोर्स आहे, जो तुम्ही प्रवासी वाहतुकी करताय, तो मूलतः तिकीट इश्युइंगचाच कोर्स आहे. ओके. म्हणजे कुठले नियम आहेत, कशा पद्धतीने तिकीट इश्यू करायचं, ते वन वे आहे, रिटर्न आहे, त्याचं मायलेज मध्ये किती फेअर येईल, काय येईल, त्याला काही ॲडिशनल काही बेनिफिट्स आहेत का, काही साईड ट्रिप घेतोय का, मग त्याला काही ॲड ऑन फेअर्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी तिथे त्याचे नियम आणि त्याचं जे गणित आहे ते सगळं शिकवलं जातं. अच्छा. तर त्यामुळे ते जर त्यांनी नीट अभ्यास करून परीक्षा पास झाले तर जॉब मिळायला काही फारसे प्रयास पडत नाहीत. म्हणजे ह्या एका इन्स्टिट्यूटचा हा कोर्स केल्यामुळे तुम्हाला अनेक काय ॲव्हेन्यूज उघडे होऊ हो, शकतात. आहेत ना. म्हणजे हा कोर्स करून अनेक एअरलाईनचे जे लोक आहेत की ते शेवटी एअरलाईनचे मार्केटिंग मॅनेजर झालेले आहेत किंवा रिजनल मॅनेजर झालेले आहेत किंवा त्याहीपेक्षा वरती मॅनेजिंग डायरेक्टर, डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पदापर्यंत गेलेले आहेत. माझा सल्ला आहे की मेन स्ट्रीममध्ये जावं. म्हणजे आयाटाचा कोर्स करून त्यानंतर ट्रॅव्हल एजन्सीत थोडा अनुभव घेऊन त्यांनी एअरलाईनमध्ये जाण्याचा प्रयत्न करावा. तिथे जर त्यांना संधी मिळाली तर खूपच त्यांना म्हणजे चांगला स्कोप मिळू शकतो आणि त्याचे बेनिफिट्सही खूप आहेत, पण ते सांगायची ही जागा नाही. एका नवीनच करिअर विषयी ज्याविषयी फार माहिती नसते, म्हणजे आमच्या पिढीला आणि आमच्या आधीच्या पिढ्यांना माहिती नसते एवढी, त्याविषयी तुम्ही एवढं विस्तृतपणे आता सांगितलं, त्यासाठी मनापासून आभार सर. धन्यवाद. थँक्यू सर. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आयाटाचा हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला खूप वेगवेगळे हे ॲव्हेन्यूज ओपन होतात आणि मग त्या वाटांवर तुमची वाटचाल कशी करायची हे तुम्ही नीट प्लॅन करून अशाच तज्ज्ञांचा काही मार्गदर्शन घेऊन आपलं करिअर उत्तम करू शकता. दिशामध्ये आज इथेच थांबूया. पुढच्या भागात पुन्हा भेटूया, पण तोपर्यंत नमस्कार.